Hello everybody. Today we are continuing the human health and diseases with the point disorders. In disorder section we already completed the MN diseases, correct? In that we completed 3 types of MN diseases. त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला होता allergy, autoimmune disorder, and the last one is deficiency, immune deficiency disorder. असे 3 प्रकारचे डिसऑर्डर आहेत. ठीक आहे. आता आपल्याला पुढे जायचं आहे नेक्स्ट टाइप ऑफ डिसऑर्डर कडे. एक प्रकार आपण immune disorder बघितला. नाउ we have to study the genetic disorder. So our next topic is that is genetic disorders. आता जेनेटिक डिसऑर्डर काय आहे सर्वात आधी तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. व्हॉट इज जेनेटिक डिसऑर्डर? जेनेटिक हा वर्ड आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे. इयत्ता 10वी मध्ये पण तुम्ही स्टडी केलेला आहात आणि 12वी मध्ये सुद्धा तुम्हाला मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स आणि जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टर्स मध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने स्टडी करायचे. अजून ते आपले चॅप्टर झालेले नाहीयेत म्हणून आधी जेनेटिक काय असतं हे मी तुम्हाला क्लिअर करतो. ठीक आहे. आता जेनेटिक हा जो वर्ड आहे इट एक्सप्लेन्स दॅट ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. काय होतं? ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. याच्या सहाय्याने आपण जेनेटिकला एक्सप्लेन करतो. परंतु ऍक्च्युअली जेनेटिक्स जे आहे ते 2 वर्डने एक्सप्लेन केलं जातं. तर त्यामध्ये एक आहे इनहेरिटन्स आणि दुसरं आहे व्हॅरिएशन. या 2 वर्डने जेनेटिकला एक्सप्लेन केलं जातं. आता मी जे तुम्हाला डेफिनेशन सांगितलं ना ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट, तर दॅट इज अन इनहेरिटन्स. इनहेरिटन्स काय आहे? दॅट इज ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर. समजा फर्स्ट जनरेशन आहे टू नेक्स्ट. कशाचा आहे? दॅट इज कॅरेक्टर्स. ओके. ध्यानात ठेवा हा वर्ड. काय ध्यानात ठेवायचंय? कॅरेक्टर आहे सिंपल, पण जेनेटिक डिसऑर्डर समजण्यासाठी किंवा जेनेटिक समजण्यासाठी हा वर्ड महत्वाचा आहे. मी पुढे सेकंड पॉइंट याच्यामध्ये दाखवतो व्हॅरिएशन. आता जर कॅरेक्टर एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जात असेल तर मी एक एक्झाम्पल देतो की आई वडील आहेत आणि त्यांची मुलं आहेत. जर फक्त इनहेरिटन्स होत असेल तर जसे आई वडील तशी मुलं. क्लिअर आहे? जसे आई वडील तशीच मुलं, सेम टू सेम, नो चेंज. परंतु तसं नसतं. कधी कधी असं होतं की बाळ जन्माला आलं आणि म्हातारे लोक बोलतात की हा तर त्याच्या आजोबासारखा दिसतोय. मध्ये तर आई वडील होते ना, परंतु काय सांगितलं? हा तर त्याच्या आजोबासारखा दिसतोय. इट इज लुक लाईक हिज ग्रँडफादर. व्हाय दे सेइंग लाईक दिस? They saying like this because of this. That is a variation. हे कशामुळे बोलताय? तसं व्हॅरिएशन्स मुळे बोलताय. मग व्हॅरिएशन डिफरन्स अमंग द इंडिव्हिज्युअल्स. डिफरन्स अमंग द इंडिव्हिज्युअल्स. इथे मला जे इंडिव्हिज्युअल घ्यायचे आहे ते पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग हे 2 इंडिव्हिज्युअल घ्यायचे आहेत. पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग यांच्यामध्ये डिफरन्सिएशन. दॅट डिफरन्सिएशन बिकॉज ऑफ द व्हॅरिएशन. मग जेनेटिक म्हणजे फक्त ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर नव्हे तर दोन्ही येतं. त्याच्यामुळे काय होतं? 2 हात, 2 पाय, धड हे तुम्हाला त्या इंडिव्हिज्युअल मध्ये दिसून येतं, ऑफस्प्रिंग मध्ये दिसून येतंय.
परंतु सिमिलॅरिटीज आपण ज्याला म्हणूया ना की पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग या दोघांमध्ये हे तुम्हाला दिसून येत नाही. याचं कारण आहे दॅट इज अ व्हॅरिएशन. व्हॉट हॅपन? देयर इज अ मिक्सिंग ऑफ कॅरेक्टर फ्रॉम बोथ पॅरेंट्स. दोन्ही पॅरेंट कडून कॅरेक्टर मिक्स झाले ऍज वेल ऍज सम कॅरेक्टर आर इनहेरिटेड फ्रॉम देअर ग्रँड पॅरेंट्स. काही कॅरेक्टर त्यांच्या ग्रँड पॅरेंट्स कडून इनहेरिट झाले. ग्रँड पॅरेंट्स टू पॅरेंट्स अँड देन पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. ओके, या पद्धतीने हे इनहेरिटन्स होत आहे. मग ग्रँड पॅरेंट कडून जर होत असेल तर मग पॅरेंटल कॅरेक्टर दिसत नाहीये, परंतु ग्रँड पॅरेंट्सचे कॅरेक्टर ऑफस्प्रिंग मध्ये दिसायला लागलेले आहेत. इट मीन्स दॅट देयर इज व्हॅरिएशन बिटवीन द पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग बट सिमिलॅरिटीज बिटवीन ग्रँड पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. ओके, व्हाय? दिस इज बिकॉज ऑफ द व्हॅरिएशन. व्हॅरिएशनची काही कारण पण आहेत आणखी. आता काय कारण असू शकतं? मला आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला याच्यात सांगायचं आहे. पॅरेंट्स आहेत त्यामध्ये एक स्पेसिफिक डिसीज नाही पण ऑफस्प्रिंग मध्ये आहे. पॅरेंट्स मध्ये स्पेसिफिक डिसीज नाही पण कोणामध्ये आहे? इट इज प्रेझेंट इन द ऑफस्प्रिंग. व्हाय? नाउ हियर इज अन इम्पॉर्टंट कंडिशन फॉर द जेनेटिक डिसऑर्डर. या ठिकाणी इम्पॉर्टंट कंडिशन आहे जेनेटिक डिसऑर्डर. सुरुवातीला हे समजून घ्या की हे जे कॅरेक्टर आहे, मी तुम्हाला इथे सांगितलं होतं, हे कॅरेक्टर काय संबंध आहे या कॅरेक्टरचं? ठीक आहे, व्हाय देयर इज चेंज इन द कॅरेक्टर्स. कॅरेक्टर मध्ये बदल का होता? का होता याच्या मागची कारण. आता ही कारण आपण इथे बघायची आहे. मी तुम्हाला इन शॉर्ट क्लिअर करेल म्हणजे तुम्हाला पुढे जेनेटिक डिसऑर्डर क्लिअर होऊन जातील. मग आधी कॅरेक्टर फॉर्म होतो कसा हे क्लिअर करतो. या आधीही मी तुम्हाला हे क्लिअर केलेलं आहे. तुमचं जीन आहे, ठीक आहे, बाय एक्सप्रेशन. हा एक्सप्रेशन द्वारे काय करतो? एक स्पेसिफिक प्रोटीन तयार करतो. प्रोटीन कोणताही असू शकतं, कोणताही. मे बी कॅरेक्टरिस्टिक फॉर्मेशन पर्पजेससाठी इट इज फ्रॉम एन्झाइम्स. आपण ऑलरेडी बघितलेले ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन्स. मग एखादा कॅरेक्टर फॉर्म करण्यासाठी एन्झाइमही असू शकतं. एखादा कॅरेक्टर कन्सिडर करण्यासाठी हार्मोनही असू शकतं. एखादा कॅरेक्टर कन्सिडर करण्यासाठी व्हिटॅमिनही असू शकतं. व्हॉट एव्हर काय असेल ते. नंतर याचं डिफरन्सिएशन आहे, परंतु हा प्रोटीन ह्या जीनद्वारे तयार होतो आणि हा प्रोटीन बाय देअर स्पेसिफिक फॉर्म, डिफरन्सिएशन म्हणतो मी इथे, डिफरन्सिएशन फॉर्म दी कॅरेक्टर. तो काय करतोय? स्पेसिफिक कॅरेक्टर फॉर्म करतोय. आता हा जीन कुठे आहे? प्रश्न हा आहे, जीन कुठे? मग जीन कुठे? मग मी तुम्हाला आणखी थोडंसं मागे घेऊन जातो. तुम्ही न्यूक्लियस स्टडी केला, तुम्ही न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिअर मटेरियल स्टडी केलात, ठीक आहे. आता हे जे न्यूक्लिअर मटेरियल आहे, हे न्यूक्लिअर मटेरियल आता इथे कसं आहे? इट इज इन द फॉर्म ऑफ लिनियर कंडिशन, नॉट इन कंडेन्स्ड कंडिशन. हा कंडेन्स फॉर्म मध्ये नाहीये, ओपन आहे. तुम्ही कंडेन्स्ड फॉर्म मध्ये घेतो तर डिव्हिजनच्या वेळेस तुम्ही बघितलेलं आहे. मग मी त्याला असं घेईन. जर तुम्ही कंडेन्स फॉर्म मध्ये घेतला तर मग इट विल लुक लाईक दिस. रिमाइंड होत असेल, दॅट इज अ क्रोमोझोम. ठीक आहे ना, न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम आहे. मग हा तुमचा क्रोमोझोम, ठीक आहे. क्रोमोझोमची मी लिनियर कंडिशन बाहेर काढली. मी काय केलं? या क्रोमोझोमला अनवाइंड केलं, ठीक आहे. मी अनवाइंड केलं तर ते असं दिसेल. याला मी आणखी जास्त प्रमाणामध्ये अनवाइंड केलं ना तर ते स्ट्रक्चर असं दिसतं. तुम्हाला मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टर मध्ये हे सगळं क्लिअर बघायचं आहे. हे बिट्स ऑन अ स्ट्रिंग, न्यूक्लियोसोम्स आणि त्याच्यामध्ये असलेले हे लिंकर डीएनए. मी परत त्याला आणखी अनवाइंड केलं किंवा आणखी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला, आणखी ओपन केलं तर त्यावेळेस मला इथे हा स्ट्रक्चर असं दिसेल. Now you are understanding this. This is an DNA. तुम्ही याला काय म्हटलं? तुम्ही याला DNA म्हटलं. इथे तुम्हाला काय, तुम्ही याला काय म्हणत होता? तुम्ही याला क्रोमोझोम म्हणत होता. इथे काय म्हणत होता? तुम्ही याला क्रोमॅटिन मटेरियल म्हणत होता. ठीक आहे. मी याला अनवाइंड करून डीएनए पर्यंत पोहोचलो. मग आता मी काय केलं? तुम्हाला या जीनची डेफिनेशन सांगितलं. जीन कुठे प्रेझेंट असतात? दी जीन प्रेझेंट आर लोकेटेड ऑन दी क्रोमोझोम्स. जीन्स आर लोकेटेड ऑन दी क्रोमोझोम.
मग क्रोमोझोम वरती लोकेटेड आहे म्हणजे कुठे आहे, तर जीनचे एक स्पेसिफिक डेफिनेशन आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द जीन? दॅट इज gene is an the short segment of DNA, short segment of DNA responsible for formation of character and inheritance. मग इथं कसं लिहिलं? responsible for formation and inheritance of characters. होतंय क्लिअर? काय आहे? जीन इज अ शॉर्ट सेगमेंट ऑफ डीएनए. हा डीएनए आहे म्हणजेच तो क्रोमोझोम वरती आहे. जीन इज अ शॉर्ट सेगमेंट ऑफ डीएनए रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन अँड इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे मी इकडे दाखवलं होतं, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. फॉर्मेशन अँड इनहेरिटन्स ऑफ द कॅरेक्टर. म्हणजे हा काय आहे? कॅरेक्टर फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे, विच इज अ शॉर्ट सेगमेंट ऑफ डीएनए. मग जीन हा रिस्पॉन्सिबल आहे, तो कशावरती आहे? डीएनए वरती. जीन इनहेरिटन्स करतो ना, म्हणून त्याला आपण इनहेरिटेबल कंटेंट म्हणतो किंवा इनहेरिटेबल सबस्टन्स, इनहेरिटेबल कंपाऊंड असं म्हणतो आपण त्याला. दॅट इज अन जेनेटिक कंपाऊंड. मग तो जर जेनेटिक असेल तर डीएनए पण काय झाला? जेनेटिक. डीएनए जर जेनेटिक असेल तर क्रोमोझोम काय झाला? जेनेटिक. सगळ्या प्रकारचे कॅरेक्टर कोण इनहेरिट करणार आहे? हा जीन. जीन म्हणजे ऑब्वियसली कोण करणार आहे? डीएनए. डीएनए म्हणजे ऑब्वियसली कोण करणार आहे? क्रोमोझोम. ठीक आहे. बेसिक कंडिशनला जर आपण आलो तर तुमचं कॅरेक्टर हा फॉर्मही करेल आणि इनहेरिटही करणे कोण करेल? हा डीएनए करेल. हे काम कोणाचं असेल? इट इज ऑफ डीएनए. क्लिअर झालं? ओके. आणि म्हणूनच आपण कधी कधी काय म्हणतो, जर जीन घेत असो तर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, म्हणजे तुम्ही डायरेक्ट कुठे जाताय? तुम्ही डायरेक्ट त्या बेसिक कंपाऊंड कडे जाताय. आणि तुम्ही जर डीएनए घेत असाल किंवा क्रोमोझोम घेत असाल तर तुम्ही म्हणाल क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स, म्हणजे त्याच्या सहाय्याने. आता आपण क्रोमोझोम कडे आलेलोच आहोत, तर आपल्या सेलमध्ये तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला 2 सेल दिली तिथे क्रोमोझोमची. ठीक आहे. हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की इन एव्हरी ऑर्गॅनिझम प्रत्येक हायर ऑर्गॅनिझम मध्ये सेल हा कसा असतो? इट इज डिप्लॉइड इन नेचर. मेयोसिसच्या वेळेस आपण क्लिअर केलं. ठीक आहे. हा कसा आहे? डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड म्हणजे इट हॅविंग 2 सेट ऑफ क्रोमोझोम. 2 सेट ऑफ क्रोमोझोम म्हणजे काय? इन ए पेअर. इन ए पेअर. मग एक वन फ्रॉम फादर अँड वन फ्रॉम मदर. यामध्ये एक फादर कडून असतं आणि एक कोणाकडून असतं? एक मदर कडून असतं. आणि म्हणूनच हे पेअर मध्ये किंवा सेट मध्ये असतात. आणि डिप्लॉइड फॉर्म मध्ये आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या वेळेस काय होईल? यांचा मेयोसिस होईल. ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे मी हा डिप्लॉइड सेल घेतला 2n, काय होईल? इथे मेयोसिस होतं. देयर इज अ मेयोसिस. आणि मेयोसिस नंतर जे सेल तुम्हाला भेटतात दॅट आर दी गॅमेट्स, जे काय असतील? इथे जर डिप्लॉइड असेल तर ते काय असतील? हॅप्लॉइड असतील. मग हा एक गॅमेट झाला आणि हा एक गॅमेट झाला. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर होतोय तुम्हाला? मग डिप्लॉइड कंडिशन 2 सेट दोन्ही पॅरेंट कडून आहेत, फ्रॉम बोथ पॅरेंट. आता एक ध्यानात ठेवा, कन्सिडर करा की फादर आहे आणि फादरच्या क्रोमोझोम मध्ये काहीतरी जीन डिफेक्टेड आहे. कन्सिडर केलं. मग काय होईल? जेव्हा इथे हे डिप्लॉइड सेल डिवाइड होतं तर मग एक गॅमेट कोणतं तरी असं आहे की ज्याच्यामध्ये डिफेक्टेड जीन गेला आणि दुसऱ्यामध्ये गेलेला असेल. मग पॉसिबिलिटी असं समजून घ्या की हा जो गॅमेट आहे इट हॅविंग द डिफेक्टेड जीन, इट हॅविंग द डिफेक्टेड क्रोमोझोम. तो डिफेक्टेड जीन कन्सिस्ट करतोय किंवा डिफेक्टेड क्रोमोझोम कन्सिस्ट करतोय. मग जो इंडिव्हिज्युअल यायचा आहे, मग काय होणार आहे? समजा हे कोणाचं आहे? हे मेलचं आहे. इट इज अ स्पर्म. मी काय समजलं? इट इज अ स्पर्म. आणि स्पर्म डिफेक्टेड आहे म्हणजे याच्यामध्ये असलेला क्रोमोझोम हा डिफेक्टेड आहे आणि हा फर्टिलाइज होईल विथ ओवम. मे बी इट विल बी डिफेक्टेड ऑर अनडिफेक्टेड. हा डिफेक्टेड नसेल असं समजून घ्या. ठीक आहे. परंतु हा डिफेक्टेड होता तर येणारा जो ऑफस्प्रिंग असेल तर त्या ऑफस्प्रिंग मध्ये हा डिफेक्टेड इनहेरिट झालेला असेल. काय असेल? हा जो डिफेक्टेड कंडिशन आहे ते इनहेरिट झालेला असेल.
मग एकतर एकाचीच झालेली असेल किंवा मग दोघांची, मग दोन्ही जर डिफेक्टेड असेल तर मग दोन्ही जे नेक्स्ट ऑफस्प्रिंग मध्ये चालले जातील. आणि जर समजा एकच डिफेक्टेड असेल तर फक्त एकाच पॅरेंटचं जीन नेक्स्ट ऑफस्प्रिंग मध्ये काय होईल, ट्रान्सफर केलं जाईल. इज इट क्लिअर? मी या ठिकाणी तुम्हाला दोन कंडिशन सांगितलेले आहेत, दोन कंडिशन. मग यामुळे जेनेटिक डिसऑर्डर दोन प्रकारचे होतात, यामुळे जेनेटिक डिसऑर्डर दोन प्रकारचे होतात. मग जर तुम्ही फक्त क्रोमोझोम लेवलला गेला, म्हणजे स्पेसिफिक तुम्ही डिफरन्शिएट केलं नाही वेदर इट इज ऑटोसोमल ऑर सेक्सुअल, तुम्ही डिफरन्शिएट केलेलं नाहीये. तुम्ही फक्त काय करता, इथं हे क्रोमोझोम घेताय, ते कोणाचे असू द्या, मेलचं असू द्या किंवा फिमेलचं असू द्या. मग जर दोन्ही पॅरेंट पैकी एका पॅरेंट कडून डिफेक्टेड जीन एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होत असेल फ्रॉम बोथ पॅरेंट्स, इफ ए सिंगल डिफेक्टेड जीन from any one parent, not both, from any one parent, the defected gene will be inherited into the next generation. Then in that case, the disorder will be, किंवा the trait, the character will be, मग तो trait किंवा तो character कसा असेल, तर it is an autosomal. मग जर समजा ते बॉडी कॅरेक्टर साठी असेल तर it is an autosomal dominant. हे सगळं तुम्हाला क्लिअर झालेलं असेल आता. It is an autosomal dominant. Hence, there is two conditions in genetic disorder. One is autosomal dominant condition, and second one is autosomal recessive condition. मग मी तुम्हाला तिथे क्लिअर केलं, ठीक आहे. कसं? सी हियर, मेल फिमेल डिफेक्टेड कंडिशन फक्त एका पॅरेंट मध्ये आहे, ठीक आहे. आणि ही कुठे चालली, ऑफस्प्रिंग मध्ये चाललेली आहे, म्हणजे एक्स ऑफस्प्रिंग आहे समजा. मग हे डिफेक्टेड कुठे गेले, फक्त एका पॅरेंट कडून गेलं, तर इट इज अन डॉमिनंट कंडिशन. त्याला आपण काय म्हणतो, dominant condition. But if both are, म्हणजे sperm defected आहे आणि ओवम हेही डिफेक्टेड क्रोमोझोम कन्सिस्ट करत असेल तर इन दॅट केस, अशा केस मध्ये दोन्ही इनहेरिट होणार आहे नेक्स्ट, म्हणजे वाय कडे समजून घ्या. जसे इकडे एक्स कडे गेला तसं वाय हा ऑफस्प्रिंग तिथे तयार होतंय. तर या केस मध्ये इन दॅट केस इट इज अन ऑटोझोमल रिसेसिव्ह कंडिशन. या कंडिशनला आपण काय म्हणतो, ऑटोझोमल रिसेसिव्ह. ध्यानात राहील. आता ध्यानात ठेवा, मी याला ऑटोझोम का म्हणतोय, मग मला तुम्हाला परत क्लिअर करायचं आहे. ऑटोझोमल डॉमिनंट आणि ऑटोझोमल रिसेसिव्ह क्लिअर झालेला असेल. सी, इन ए क्रोमोझोम, सॉरी इन ए न्यूक्लियस देयर इज डिफरंट टाइप ऑफ क्रोमोझोम्स. मग समजा मी ह्यूमन घेतला, ह्यूमन सेल घेतला आणि ह्यूमन सेलच्या आतमध्ये हा न्यूक्लियस घेतला, ठीक आहे. आणि ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये देयर इज प्रेझेन्स ऑफ क्रोमोझोम्स. ओके, तर हे असेल जर ह्यूमन बीइंग असतील तर दीज आर 46 पेअर्स. हे किती असतील, 46 पेअर्स. ऑन द बेसिस ऑफ दिस दोन हॅप्लॉइड गॅमेट एकत्र आले, तर मी हॅप्लॉइड कंडिशन मध्ये घेतलं तर 23 प्लस 23 असं असेल, बरोबर. 23 हे कोणाकडून असेल, मेल पॅरेंट कडून असेल, आणि हे 23 कुठून असेल, फिमेल पॅरेंट कडून असेल. आता इथे जरी इथे 46 पेअर असतील परंतु 46 पेअर डिवाइड होतात, 46 पेअर डिवाइड होतात. यापैकी 44 पेअर्स हे स्पेशली तुमचे कंप्लीट बॉडी कॅरेक्टर तयार करण्यासाठी असतात. 44 जे असतात ना, हे तुमचे कंप्लीट बॉडी कॅरेक्टर फॉर्म करण्यासाठी असतात. दॅट क्रोमोझोम्स आर कॉल्ड ॲज ऑटोझोम्स. त्यांना आपण काय म्हणतो, दॅट आर कॉल्ड ॲज ऑटोझोम्स. ऑटोझोम्स म्हणजे आपण यांना म्हणूया body, the chromosomes which form body characters, that is autosomes. ठीक आहे. आणि आपण 46 घेतलेत ना, मग दोन बाकी राहिले, मग 2 pairs स्पेशली फॉर रिप्रोडक्शन प्रोसेस. दोन जे आहेत ते कशासाठी आहे, स्पेशली रिप्रोडक्शन. म्हणजे 44 जे असतील तर पूर्ण बॉडीचे कॅरेक्टर तयार करतील, पण दोन हे कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये घेऊन जाण्याचं काम करतील. To transfer the character from one generation to next, and 44 for the body characters.
44 जे आहे ते काय करतात, बॉडी कॅरेक्टर फॉर्म करतात. मग इकडे या, मग दोन पेअर जे असतील इट इज, दे आर कॉल्ड एज द अलोझोम्स or also called as the sex chromosomes. ओके, मग मी तुम्हाला इथे ऑटोसोमल डॉमिनंट आणि ऑटोसोमल रिसेसिव्ह जे म्हटले, ऑन द बेसिस ऑफ दिस, मग जेनेटिक डिसऑर्डर हे परत आपण ऑटोसोमल बेसिसवरती आणि क्रोमोसोमल बेसिसवरती डिवाइड करतो. जेव्हा क्रोमोसोमल बेसिसवरती डिवाइड करतो त्यामध्ये ऑटोसोमल डॉमिनंट आणि रिसेसिव्ह सेपरेट येतात, तर सेक्स क्रोमोसोमल डिसऑर्डर सेपरेट येतात. म्हणून तुम्हाला ह्या टॉपिक मध्ये क्रोमोसोमल डिसऑर्डर सेपरेट बघायचे आहेत आणि सेक्स क्रोमोसोमल डिसऑर्डर तुम्हाला सेपरेट पाहायचे आहेत, डिफरंट आहेत, परंतु सगळ्यांचा बेस एकच आहे. सगळ्यांचा जो बेस असेल तो एकच आहे. मग आता त्या बेसिसवरती मी जेनेटिक डिसऑर्डर कडे येतो. म्हणजे यासाठी लागणारे जे बेसिक आहे मी तुम्हाला इथं क्लिअर केलंय. जर कोणतेही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअप अकाउंट वरती मेसेज टाकून विचारू शकता. मी तुमचं डाऊट त्या ठिकाणी क्लिअर करेन. ठीक आहे. मग व्हॉट इज जेनेटिक डिसऑर्डर. आता प्रश्न हा निर्माण होतो की डिसऑर्डर कसे फॉर्म होतात. हे तर मी तुम्हाला जे सांगितलं, तर हे सगळे जे आहेत हे नॉर्मल कॅरेक्टरिस्टिक्स तुमच्या एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये, किंवा हे नॉर्मल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे स्पेसिफिक ऑर्गॅनिझम मध्ये फॉर्म होतात. पण ॲबनॉर्मल कंडिशन का फॉर्म होते. मग बेसिक कंडिशन मी तुम्हाला काय सांगितली की डीएनए इज अन इनहेरिटेबल मटेरियल और डीएनए इज अन हेरिडिटरी मटेरियल. म्हणजे डीएनए रिस्पॉन्सिबल आहे त्यासाठी. मग इफ डीएनए इज इन नॉर्मल कंडिशन and shows the normal expression, then there will be normal characters. डीएनए हा जर नॉर्मल असेल तर इट शोज द नॉर्मल कॅरेक्टर. पण डीएनए जर हा अबनॉर्मल असेल, परत एकदा मी इथे येतो कुठे, जीन एक्सप्रेशन कडे. when gene shows expression it form the character. okay, मग if gene is in normal condition, जर आता जीन नॉर्मल कंडिशन मध्ये असेल तर इन दॅट केस बाय एक्सप्रेशन इट फॉर्म नॉर्मल कॅरेक्टर. जर जीन हा नॉर्मल कंडिशन मध्ये असेल, कोणत्याही प्रकारचं डिफेक्ट त्या जीन मध्ये फॉर्म झालेलं नसेल, तर त्या केस मध्ये कॅरेक्टर काय होईल, नॉर्मल. बट जीन मध्ये जर डिफेक्ट असेल, इफ देर इज अन डिफेक्ट इन द जीन, जर जीन मध्ये डिफेक्ट असेल, नाउ it is responsible for formation of abnormal character. कारण डिफेक्टिव्ह जीन डिफेक्टिव्ह एक्सप्रेशन शो करणार आहे. जो प्रोटीन फॉर्म व्हायला पाहिजे, जो एन्झाइम फॉर्म व्हायला पाहिजे, जो कॅरेक्टर फॉर्म व्हायला पाहिजे, होणार नाही. देयर इज चेंज, कारण डिफेक्ट जीन मध्ये झाले. आणि वाय डिफेक्ट, हे डिफेक्ट का, why there is defect. Now there is some causes. There is some causes behind that defect. मग काय आहे, सर्वात पहिला कॉज जीन म्युटेशन. यावरती मी डिस्कशन केले. म्युटेशन, सडन इनहेरिटेबल चेंज. जीन, समजा हा जीन आहे, पहा मी छोटासा सिक्वेन्स काढतो, AT C C G G C T T A, आणि दुसरा आहे T A G G C C G A A T. मी तुम्हाला हे सिक्वेन्सेस आधी क्लिअर करून दिलेले आहेत, कोणाची कोणाबरोबर पेअर होते. ठीक आहे. हा एक स्पेसिफिक जीन आहे, मी असं विचार केला. ठीक आहे ना. जीन म्युटेशन मध्ये नेमकं काय होईल, इथे एक पेअर आहे पहा, C आणि G ची, ही पेअर आहे. इफ इट इज डिलीटेड, जर ही पेअर डिलीट झाली म्हणजे काय झालं, मध्ये ब्लॉकेज आला ना, एक्सप्रेशन असा येतोय, थांबला, डायव्हर्ट झाला, जो प्रोटीन तयार व्हायला पाहिजे तो होणार नाही. पॉसिबिलिटी एखादा दुसरा आला, TA, ही पेअर आली आणि इथे ऍड झाली म्हणजे ऍडिशन झालं. ठीक आहे. त्यावेळेस हीच कंडिशन निर्माण होईल. कधी कधी असं होतं की हा कंप्लीट इथून निघतो आणि शिफ्ट होतो, असं पण होतं. हे सगळे म्युटेशनचे प्रकार आहेत, डिफरंट टाइप ऑफ म्युटेशन्स, अँड बिकॉज ऑफ दॅट द डिफेक्ट विल बी फॉर्म इन दॅट. आणि त्यामुळे काय होतं, डिफेक्ट होतो. नॉर्मली ऑर्गॅनिझम्स मध्ये
काही प्रमाणामध्ये म्युटेशन्स होत असतात कॅरेक्टरिस्टिक्स बदलण्यासाठी. काही प्रमाणामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी बॉडीमध्ये थांबवायची असेल तर त्यासाठीही म्युटेशन्स केले जातात. Hence, some mutations are natural and some mutations are artificial. Artificial mutations साठी responsible artificial component असतात. For example, sun rays असेल, sun rays म्हणजे स्पेसिफिकली त्यामध्ये UV आहे, X-rays, gamma rays, infrared, त्यानंतर भरपूर असे आहेत. त्यानंतर काही केमिकल्स आहेत जे म्युटेशन साठी रिस्पॉन्सिबल आहेत. भरपूर असे कंपोनेंट आहेत जे म्युटेशन घडवून आणण्याचं काम करतात आणि ज्याच्यामुळे तो जो डीएनए होता नॉर्मल फंक्शनिंग साठी त्या डीएनए मध्ये अबनॉर्मॅलिटीज निर्माण झाल्या, कॅरेक्टर बदललं, म्हणजेच डिसीज फॉर्म झाले, डिसऑर्डर फॉर्म झाले, जीन म्युटेशन. आणि आणखीन एक कंडिशन यामध्ये रिस्पॉन्सिबल आहे, दॅट इज क्रोमोझोमल एबरेशन. क्रोमोझोमल एबरेशन्स. आता क्रोमोझोमल एबरेशन म्हणजे काय? क्रोमोझोमल एबरेशन म्हणजे काय? तर देयर इज चेंज इन द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम, दॅट इज कॉल्ड एज एबरेशन. म्युटेशन मुळे सुद्धा क्रोमोझोम मध्ये बदल होतो, त्याच्या स्ट्रक्चर मध्ये बदल होतो. इवन ऑल्सो क्रोमोझोमचा पार्ट डिलीट होत असेल तरी सुद्धा क्रोमोझोम मध्ये बदल होतात, चेंजेस होतात. ऑल्सो चेंज इन द क्रोमोझोम नंबर, म्हणजे आपण त्याला ट्रायसोमी, मोनोसोमी ह्या कॅरेक्टरद्वारे क्लिअर करतो. ट्रायसोमी, इन दिस केस वन क्रोमोझोम इज इन्क्रीज्ड ऑन एक्सेस, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की 46 पेअर आहे. ट्रायसोमी मध्ये काय होईल? 2 सेट असतात, नॉर्मली बायसोमी असतो. 2 सेट असतात, नॉर्मली बायसोमी असतो. मग जर ट्रायसोमी झालं म्हणजे 1 वाढला, 46 प्लस 1 47. नॉर्मली क्रोमोझोम किती आहेत बॉडीमध्ये? 46. काय झालं? 1 वाढला. मोनोसोमी, नॉर्मली बायसोमी पाहिजे ना, 1 कमी झालाय. 1 कमी झाला म्हणजे काय होईल इथं? 1 क्रोमोझोम डिक्रीज, 46 कन्वर्ट टू 45. अगेन ॲबनॉर्मल कंडिशन. मग त्याच्याशी रिलेटेड जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील बॉडीमध्ये, हे सगळे कॅरेक्टर बॉडीमध्ये ॲबनॉर्मली फॉर्म केले जाते. ज्या पद्धतीने फॉर्म व्हायला पाहिजे त्या पद्धतीने फॉर्म होणार नाही, ही कंडिशन आहे. आणि यासाठी रिस्पॉन्सिबल काय? मग आपण मेयोसिस मध्ये बघितलं होतं. टर्मिनेशन ऑफ मेयोसिसच्या वेळेस 2 क्रोमोझोम एकमेकाला कनेक्टेड आहेत. एनाफेजच्या वेळेस बोथ आर सेपरेट फ्रॉम इच अदर. बट इफ क्रोमोझोम फेल्स टू सेपरेट फ्रॉम इच अदर, जर हे 2 क्रोमोझोम मेयोसिस मध्ये सेपरेट होत नसेल, इफ दे फेल्स टू सेपरेट फ्रॉम इच अदर, देन इट विल बी लीड्स टू दिस कंडिशन. मग दोन्हीही बरोबरीनं इनहेरिट होतील. एक एक्स्ट्रा झालं ट्रायसोमी, सेपरेट होतील, दुसरं त्याची कॉपी फॉर्म करणार नाही, म्हणून कॉपी फॉर्म करत नसेल तर त्याचा एक कमी झाला मोनोसोमी. ठीक आहे. ड्यू टू दी फेल्युअर ऑफ डिसजंक्शन, मीन्स द नॉन डिसजंक्शन ड्यूरिंग मेयोसिस, दी ट्रायसोमी अँड मोनोसोमी विल बी फॉर्म, विल बी लीड्स टू जेनेटिक डिसऑर्डर. जे काही यामागचे कॉजेस आहेत किंवा कारण आहेत ते आपण या ठिकाणी क्लिअर केले. ओके, नाउ वी विल बी सी द टाइप्स ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. नाउ देयर आर various टाइप ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. आता लास्टली आपण काय केलं तर जेनेटिक डिसऑर्डर काय असतात ते तुम्हाला हे क्लिअर केलं. ठीक आहे. आणि कशामुळे होतात मी एक सिंगल स्टेटमेंट मध्ये तुम्हाला जेनेटिक डिसऑर्डरची डेफिनेशन सांगू शकतो. मग काय असेल ती डिसीज फॉर्म्ड बाय abnormalities in the individual's DNA. The disease formed by abnormalities in the individual's DNA. आणि हे जे abnormalities आहेत इंडिव्हिज्युअल्स डीएनए मध्ये, त्याची मी 3 कारण तुम्हाला सांगितली की कशामुळे abnormalities या डीएनए मध्ये निर्माण होतात आणि त्यामुळे डिसीजेस फॉर्म होतात. मेन आपलं एम फॉर्मेशन ऑफ प्रोटीन फॉर द फॉर्मेशन ऑफ स्पेसिफिक कॅरेक्टर. मग तो जो प्रोटीन आपल्याला तयार करणं आहे किंवा व्हायला पाहिजे
त्याच्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम्स इथे निर्माण होतात. जेनेटिक डिसऑर्डर मध्ये डिफरंट टाइप ऑफ डिसऑर्डर्स आहेत, मी तुम्हाला डिफरन्शिएट केले. आपल्याला इथे काही स्पेसिफिक डिसऑर्डर पाहिजे आहेत. मग यामध्ये आपण पाहणार आहोत ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर. यामध्ये आहे फर्स्ट दॅट इज ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर. आपण आधीच क्लिअर केलंय की डॉमिनंट म्हणजे दोन्ही पॅरेंटचे डिफेक्टिव्ह जीन काय होतात, इनहेरिट होतात. आणि रिसेसिव्ह म्हणजे काय, दोघांपैकी कोणत्याही एकाच पॅरेंटचे डिफेक्टिव्ह जीन काय होतंय, इनहेरिट होतंय. विल बी यूज्ड टू दी दोघांपैकी कोणत्याही एकाच पॅरेंटचं जीन जर डिफेक्टिव्ह जीन जर इनहेरिट होत असेल तर इट इज अ डॉमिनंट कंडिशन. आणि जर दोन्ही पॅरेंटचे डिफेक्टिव्ह जीन जर काय होत असतील, इनहेरिट होत असेल, तर इट इज अन रिसेसिव्ह कंडिशन. ओके, नाउ ऑटोझोमल रिसेसिव्ह. So there are different types of diseases of the autosomal recessive. त्यापैकी first from the autosomal recessive disorder, that is phenylketonuria. मी याला म्हणेल PKU. phenylketonuria. urine, phenyl related to a specific amino acid. काय आहे हे phenylketonuria? एक गोष्ट ध्यानात ठेवा, ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसीज आहे हे इथंच क्लिअर झालं. सेकंड थिंग, इट इज अन इनबॉर्न एरर. जन्मापासून असलेलं हे एरर. काय एरर आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं की जेनेटिक डिसऑर्डर स्पेसिफिक कारणामुळे होतं. आता इथे काय आहे, नॉर्मली एक स्पेसिफिक रिएक्शन आहे जी बॉडीमध्ये घडते. काय आहे ती नॉर्मल कंडिशन पहा, phenylalanine. It is an amino acid. Normally it converts into tyrosine. ओके, हा एक अमायनो ऍसिड आहे आणि हा टायरोसिन स्पेसिफिक प्रोटीन फॉर्मेशन साठी यूज होतो. हा टायरोसिन काय होणार आहे, स्पेसिफिक प्रोटीन फॉर्मेशन साठी यूज होईल. फिनाइलॅलानिन नव्या काय होणार आहे, तर या कन्व्हर्जन साठी एका एन्झाइमची गरज आहे. दॅट इज अन फिनाइलॅलानाइन हायड्रोक्सायलेज एन्झाइम. कशाची गरज आहे तर फिनाइलॅलानिन हायड्रोक्सायलेज या एन्झाइमची या ठिकाणी गरज आहे. याला मी इन शॉर्ट PAH म्हणते. इन शॉर्ट दिस इज कॉल्ड ॲज PAH. समजतं मी काय करतोय, काय बोलतोय तुम्हाला इथं, ही नॉर्मल कंडिशन आहे बॉडीमध्ये. आता काय, कधी या प्रकारची कंडिशन फॉर्म होते, दिस PAH फिनाइलॅलानाइन हायड्रोक्सायलेज इज अन एन्झाइम. हा काय आहे, एक एन्झाइम आहे. एन्झाइम म्हणजे प्रोटीन, म्हणजे कोणतरी जीन आहे जो हा प्रोटीन तयार करतो. मग याला नाव दिलं आपण, इफ PAH gene is defective because of mutation. जर PAH हा जीन जर डिफेक्टिव्ह झालेला असेल म्युटेशन मुळे, तर काय होईल, this PAH gene is responsible for formation of phenylalanine hydroxylase. हा काय करतो, phenylalanine हायड्रोक्सायलेज हा एन्झाइम प्रोड्यूस करतो, पण डिफेक्टिव्ह झाला ना. काय झाला, डिफेक्टिव्ह. बिकॉज ऑफ डिफेक्टिव्ह कंडिशन रिसिंथेसिस और फॉर्मेशन ऑफ phenylalanine hydroxylase होणार नाही. It will be affected. There is deficiency in the phenylalanine hydroxylase. What happened? There is conversion of phenylalanine into the tyrosine will be blocked. फिनाइलॅलानाइन टायरोक्सिन मध्ये कन्वर्ट होणार नाही. मग काय होईल, मग फिनाइलॅलानाइन
फिनाइलएलानाइन याचं प्रमाण बॉडीमध्ये वाढेल. इट विल बी इन्क्रीजेस. देन ड्यू टू द increase in phenylalanine it will be accumulated in the brain. it will be accumulated in the brain. पहा दोन कंडिशन आता क्लिअर करतो. फिनाइलएलानाइनचं टायरोसिन मध्ये कन्वर्जन झालं नाही. फिनाइलएलानाइन टायरोसिन मध्ये कन्वर्जन झाल्या न कारणानं फिनाइलएलानाइनचं प्रमाण बॉडीमध्ये काय झालंय, वाढलंय. आता बॉडीमध्ये प्रमाण वाढल्या कारणानं काय होईल, हा फिनाइलएलानाइन वाढलेल्या प्रमाणामुळे काय होईल, ब्रेन मध्ये अक्युमुलेट केलं जाईल. ठीक आहे. त्याच्या बिफोर इट विल बी एक्सक्रीटेड बाय युरिन. याचं कारण असं आहे की तो किडनी थ्रू ऍब्सॉर्ब सुद्धा केलं जाते. पोअर ऍब्सॉर्प्शन आपण त्याला म्हणूया किडनी थ्रू. हे एक्सक्रीट पण होऊ शकतो. म्हणजे फिनाइल कीटोनुरिया त्यामुळेच म्हणतात त्याला. काय होतं, एक्सक्रीट थ्रू युरिया. आणि जर ब्रेन मध्ये म्हणजे सिव्हिअर कंडिशन आहे, इफ इट विल बी अक्युमुलेटेड इन द ब्रेन, then it is responsible for mental retardation. It will be responsible for mental retardation. Is it clear? इथे तुम्हाला फिनाइलकीटोनुरिया काय आहे ते क्लिअर झालेलं असेल. दिस इज अन वन डिसऑर्डर. ठीक आहे. मी तर क्लिअर केलं की कोणत्या जीन मध्ये काय झालं होतं, याच्यामुळे या प्रकारची कंडिशन निर्माण झाली. आपण सेकंड डिसऑर्डर पाहूया. Second disorder is alkaptonuria. Alkaptonuria. Again, urine through. ठीक आहे. आता इथं काय होतं, तिकडे काय होत होतं, फिनाइलएलानाइन हायड्रोक्साइडेज फॉर्म होत नव्हतं. इथे काय होतं अल्कॅप्टोनुरिया मध्ये, तर इन दिस कंडिशन a gene which is required to produce a specific enzyme, homogentisic acid oxidase, alkaptonuria, homogentisic acid oxidase. काय झालं फॉर्म? It is because of deficiency of homogentisic acid oxidase enzyme. Again, there is a defect in the gene which form the homogentisic acid oxidase enzyme. ठीक आहे. म्हणजे होमोजेंटिसिक ऍसिड ऑक्सिडेज एन्झाइम जो आहे, तर तो फॉर्म करणारा जो जीन आहे त्यामध्ये काय झालं, इथे डिफेक्ट निर्माण झालं. देयर इज अ डिफेक्ट इन दॅट. मग काय होईल, हे जे होमोजेंटिक ऍसिड ऑक्सिडेज आहे, याचं काम काय, तर होमोजेंटिसिक ऍसिडचं ऑक्सिडेशन करणे आहे बॉडीच्या आतमध्ये. याचं काम काय, बॉडीच्या आतमध्ये होमोजेंटिसिक ऍसिडचं ऑक्सिडेशन करणं आहे बॉडीच्या आतमध्ये. परंतु होमोजेंटिसिक ऍसिडचं ऑक्सिडेशन बॉडीमध्ये होत नाही, ज्या कारणाने होमोजेंटिसिक ऍसिड जो अनस्टेबल कंपाऊंड होता, आता तो काय झाला, स्टेबल झाला आणि त्याचं प्रमाण बॉडीमध्ये इन्क्रीज झालं. ठीक आहे. इट्स क्वांटिटी विल बी इन्क्रीजेस इन दी बॉडी. मग काय होईल, जर याचं प्रमाण बॉडीमध्ये इन्क्रीज झालं, सी hence homogentisic acid increases in the body. काय होईल, it will be accumulated in the blood. हे काय होईल, ब्लड मध्ये जर हे accumulate होत होतं ब्रेन मध्ये, ब्लड मध्ये also some tissues, blood tissue. आता टिश्यूज वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. समजा की टिश्यू तुम्ही बोन घ्या, जॉइंट्स घ्या, कार्टिलेज घ्या, त्यानंतर टेंडॉन्स घ्या,
डिफरंट टाइप ऑफ टिश्यूज आहेत. ठीक आहे. चाइल्ड मध्ये गेलो चाइल्ड पेन होईल, त्याच पद्धतीने स्वेलिंग वगैरे निर्माण होईल. हे जे ब्लड किंवा ह्या प्रकारच्या टिश्यूज मध्ये जर हे एंटर झालं किंवा अक्युमुलेट केलं गेलं तर देयर विल बी abnormalities in these all organs. त्या सगळ्या प्रकारच्या ऑर्गन्स मध्ये काय होईल, त्या ठिकाणी abnormalities निर्माण होईल. ठीक आहे. एवढंच नव्हे, इथे तर abnormality निर्माण झाली, या व्यतिरिक्त हे एक्सक्रीट थ्रू युरिया सुद्धा होतो. इट विल बी एक्सक्रीट थ्रू युरिया. आता याच्या थ्रूच ते ओळखलं जातं किंवा डायग्नोस केलं जातं. जेव्हा युरिया थ्रू याला एक्सक्रीट केलं जाईल तर काय होईल, व्हेन होमोजेनेटिक ऍसिड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द एअर, एअर मध्ये ऑक्सिजन असतं. ठीक आहे. हा एन्झाईम याचा ऑक्सिडेशन बॉडीच्या आतमध्ये करत होता, परंतु बॉडीच्या बाहेर आल्या कारणानं ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला आणि ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्या कारणानं होमोजेनेटिक ऍसिड विल बी कन्वर्ट्स टू द कंपाऊंड दॅट इज कॉल्ड ॲज अल्कॅप्टॉन. Homogenetic acid, come in contact with the air, there will be oxidation. मग इथं काय होईल, ऑक्सिडेशन होईल and it will be formed the compound that is alkapton. हाच कंपाउंड आहे alkapton. It is responsible for black color in the urine. म्हणून याला म्हणतात ब्लॅक युरिया डिसीज. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लॅक युरिया किंवा ब्लॅक युरिन डिसीज. ओके. सो दिस इज अबाउट द अल्कॅप्टोनुरिया. आणखी एक डिसीज आपण पाहूया, अल्बिनिझम. अल्बिनिझम तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे, तुम्ही बरेच अशा प्रकारचे लोक बघितलेले असतील अल्बिनिझमची. आता अल्बिनिझम म्हणजे नेमकं काय आहे, तर बॉडी कलर. ठीक आहे. आता इथे एक स्पेसिफिक एन्झाईम आहे जो बॉडी कलर फॉर्मेशन साठी एक पिगमेंट लागतो, तो पिगमेंटचं प्रोडक्शन करतो. माहिती आहे तुम्हाला बॉडी कलर फॉर्मेशन साठी कोणतं पिगमेंट लागतं, विच पिगमेंट, रिमाइंड करा. दॅट इज एन मेलॅनिन पिगमेंट. And for the purpose of production of melanin pigment, body required an enzyme. एका एन्झाईमची गरज आहे, that is tyrosinase enzyme. काय होतो, tyrosinase enzyme यूज केला जातो for the production of melanin pigment. Okay, but there is defect in the gene. Tyrosinase enzyme production च्या जीन मध्ये काय आहे, डिफेक्ट आहे. ड्यू टू द डिफेक्ट tyrosinase will be deficient. काय होईल, there is deficient synthesis of tyrosinase. मग tyrosinase चं deficient synthesis होत असेल तर it will be affect on the production of melanin pigment. हे मेलॅनिन पिगमेंटच्या प्रोडक्शन मध्ये अफेक्ट करतो. म्हणजे इट मीन्स दॅट मेलॅनिन काय होईल, रिड्यूस होईल किंवा देयर इज डेफिशियन्सी, देयर इज डेफिशियन्सी ऑफ द मेलॅनिन. आणि मेलॅनिनची डेफिनेशन जर होत असेल तर इट विल बी लीड्स टू द डिफॉर्मेशन ऑफ द कलरेशन ऑफ द स्किन. काय होईल, डिफॉर्मेशन of coloration of skin. म्हणजे स्किन कलर गेलं. आणि इवन एवढंच नव्हे, इरिस आईस ऑल्सो इरिस. आणि याच्यामुळेच काय होतं की ते लोक डे टाइम मध्ये इझिली पाहू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे ॲबनॉर्मल विजन आपण ज्याला म्हणूया, काय होतं, ह्या अल्बिनिझम मुळे त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकतं. Now why?
because of the gene defect which is responsible to form the enzyme that is tyrosinase. ठीक है? So this is the condition is called as albinism. ठीक है? So this is all about the genetic disorder. मी यामध्ये ऑटोसोमल जे काही रिसेसिव्ह डिसऑर्डर आहेत त्यापैकी फक्त 3 डिसऑर्डर बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्यातले बाकी राहिलेले डिसऑर्डर आणि परत पुढचे टाइप्स आपण पाहूया. ठीक आहे? आता या लेक्चर मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे होमवर्क दिलेले नाहीयेत. लास्ट लेक्चरचे होमवर्क सबमिट झाल्यानंतर म्हणजे हा लेक्चर लगेच उद्या तुम्हाला अपलोड होणार आहे. सॉरी आजच अपलोड होणार आहे हा लेक्चर तुम्हाला आजच्या दिवसात. मग नेक्स्ट लेक्चर म्हणजे उद्याच्या दिवसाच्या लेक्चर मध्ये जे होमवर्क तुम्हाला दिलं जाईल तो होमवर्क तुम्ही काय करायचा आहे कंप्लीट करायचा आहे. तत्पूर्वी आजपर्यंत कालच्या लेक्चरचं होमवर्क होतं तुम्हाला काय करायचं आहे सबमिट करायचं आहे. थँक्यू.